श्री गुरुचरित्र अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गुरु ब्राह्मणांना म्हणाले, तुम्ही भ्रमित होऊ नका. वेद अनंत आहेत. त्यांचा अर्थ ब्रह्मदेवाचाही उमगला नाही. नारायण वेदव्यास मुनींच्या रूपाने अवतार घेता झाला. त्याने वेदांचे वर्णन केले. त्यास व्यास या नावाने ओळखले जाते. त्यानेही पूर्णता वर्णन केले नाही. त्याने वेदांचे सर्वसाधारण तत्व सांगितले. त्याच्या 4 शिष्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. या प्रख्यात शिष्यांमध्ये पहिला पैल, दुसरा वैशंपायन, तिसरा जैमिनी आणि चौथा शिष्य सुमंतो या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांनी वेदांचा अभ्यास करण्याची इच्छा दर्शवली. तेव्हा व्यास त्यांना म्हणाले, हा अभ्यास करणे अशक्य आहे. एक वेद पूर्णतः शिकवायचा असेल तर त्यास कल्पांपर्यंतचा वेळ लागेल. मग 4ही वेद शिकण्यास किती वेळ लागेल? वेदांचा महिमा अनंत आहे. मी या वेदांचा आदी व अंत सांगतो. त्यास एकाग्र चित्ताने श्रवण करावे. विख्यात भारद्वाज ऋषी पूर्वी अभ्यास करीत होते. ब्रह्मचर्याचे आचरण करणारे 100 वर्ष जगलेले ते ऋषी वेद पूर्णतः जाणण्यासाठी ब्रह्मदेवाची 3 कल्प इतकी आराधना करते झाले. तेव्हा कुठे त्यांना अल्पसे वेदज्ञान झाले. पुढे त्यांनी पुन्हा एकदा तप केले. तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाला व म्हणाला, तुला काय हवे? भारद्वाज म्हणाले, देवा, तू जर मला प्रसन्न झालेला आहेस तर तुझ्या कृपेने मी ब्रह्मचर्य पाळून समग्र वेद शिकू इच्छितो. मला समग्र वेदांचे ज्ञान व्हावे. मला ते सर्व शिकता यावे. हेच वरदान तुझ्याकडून अपेक्षित आहे. असे म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाचरणी वंदन केले. तेव्हा ब्रह्मदेव त्यांना म्हणाला, वेदांची गणना करणे शक्य नाही. असे असता तू सर्व वेद शिकणार असल्याचे योजलेस. परंतु वेद मलाही अगम्य आहेत. मी तुला समग्र दर्शन घडवेन. तू मन निर्मळ कर आणि विशेषत्वाने अभ्यास कर. असे म्हणून ब्रह्मदेवाने भारद्वाज ऋषींना 3 वेद दाखविले. ते पर्वतांसारखे होते. त्याचे तेज कोट्यावधी सूर्याच्या एकत्रित प्रकाशा इतके होते. त्यातच वेदांच्या 3 पर्वत एवढ्या राशी पाहून ऋषी भयभीत झाले. मी ब्रह्मदेवाचे 3 कल्प एवढा काळ ब्रह्मचर्य पाळून जे काही शिकलो ते फार अल्प. या पर्वताइतका ज्ञानराशी मी कधी शिकणार? असे म्हणत भयभीत झालेले भारद्वाज ऋषी ब्रह्मदेवाच्या पाया पडले आणि म्हणाले, देवा, हे अशक्य आहे. मला क्षमा करा. या वेदांचा आरंभ व शेवट जाणून घेण्यास तूच समर्थ आहेस. तू जेवढे देशील व जे देशील तेवढेच मी स्वीकारेन. तू शरण आलेल्यांचा आधार आहेस. अपार असे हे वेद संपूर्णतः शिकावे या मनातील तीव्र इच्छेपोटी मी तुझ्याकडे आलो. समग्र वेद शिकण्याचे सामर्थ्य माझ्या ठिकाणी नाही. तेव्हा तुला जितके द्यावसे वाटते तितकेच मला दे. ऋषींचे हे बोलणे ऐकून ब्रह्मदेव संतुष्ट झाला आणि त्याने वेदांच्या 3 राशीतून 3 मुठी भरून ऋषींना अभ्यासाकरता दिला. पुढे भारद्वाज ऋषींनी 3 वेदांपासून मंत्राचे 4 वेगळे भाग केले आणि त्यापासून 4 वेदांचा अभ्यास करण्यास प्रारंभ केला. त्यांचा अभ्यास अजूनही पूर्ण झालेला नाही आणि असे असताना तुम्ही स्वतःच वेद जाणतो, अभ्यासू आहोत वगैरे म्हणता. मी तुम्हाला प्रत्येकी 4 वेदांचे विवरण सांगतो. मात्र एक वेद शिकण्याचेही तुम्हाला कष्ट होतील. तुमचा अभ्यास पक्का व्हावा म्हणून मी हे करत आहे. तेव्हा ते 4 शिष्य व्यासांना म्हणाले, आम्हाला एक वेद संपूर्णपणे शिकवावा. त्यातील शक्य तितके आम्ही शिकून घेऊ. अशी विनंती करून त्या 4घांनी व्यासांचे चरण धरले आणि त्यांच्यापाशी कृपा होण्याकरिता आर्तवे केली. त्यांनी त्यांचे करुणावचन ऐकून व्यास संतुष्ट झाला. त्याने पैल नामक शिष्याला ऋग्वेद सांगितला. हे पैल, मी तुला ऋग्वेद सविस्तर सांगतो. तू ध्यान केंद्रित करून धर्म व कर्म यांचे पठण कर. तेव्हा पैल व्यासांना म्हणाला, आपण ऋग्वेदाचा पूर्ण तपशील, त्यातील भेद आणि लक्षणे सविस्तर सांगावी. त्यातील जे उमजेल ते भक्तिभावाने ग्रहण करू. तू आम्हाला कामधेनूप्रमाणे आहेस. तू आमच्यावर कृपादृष्टी ठेव. तेव्हा व्यास म्हणाले, ऋग्वेदाचे रूप व ध्यान कसे आहे? वर्ण, रूप, लक्षणे कोणती आहेत त्याविषयी सांगतो. आयुर्वेद हा ऋग्वेदाचा उपवेद आहे. ऋग्वेदाचे गोत्र अत्री असून ब्रह्मा हे त्याचे दैवत आहे. गायत्री हा त्याचा छंद असून वर्ण रक्त अर्थात लाल आहे. त्याचे नेत्र कमळाच्या पाकळीसारखे आहेत आणि मान व गळा या ठिकाणी तो रुंद आहे. त्याचे केस कुरळे असून त्याला दाढी व मिशा आहेत. दाढी 2 हात इतकी लांब आहे. जसे ऋग्वेदाचे रूप आहे तसेच त्याच्या मूर्तीचे हे ध्यान आहे. आता पारायणातील भिन्न प्रकार पाहू. यामध्ये प्रथम चर्चा श्रावक, दुसरा चर्चा श्रवणीय, पुढे जटा आणि शकट या 2 शाखा, 7वा दंड असे 7 भेद आहेत आणि त्याशिवाय अन्य 5 भेद आहेत. ते म्हणजे शाकल, बाष्कल, अश्वश्लायन, शांखायनी व मांडुकेय असे एकूण 12 भेद आहेत. श्री गुरु ब्राह्मणांना म्हणाले, याप्रमाणे व्यासाने शिष्यांना ऋग्वेदाचे 12 भेद आहेत असे सांगितले. तू या कलियुगात स्वतःला 4ही वेदांचा ज्ञाता आणि स्वतःच अध्यापक आहेस अशी बढाई मारतोस. मग त्या 12 वेदातील एक शाखा तरी सर्व लक्षणांसह स्पष्टपणे सांग बरे.
व्यासरूपी नारायणाने पहिल्या शिष्याला 12ही शाखा सांगितल्या. वेदव्यासाने ऋग्वेदाचे असे भेद सांगितले आहेत, असे श्रीगुरूंनी त्या उन्मत्त ब्राह्मणांना सांगितले. आता यजुर्वेदाचा विस्तार सांगतो. या वेदांचा अभ्यास वैशंपायनाने केला. व्यास शिष्य वैशंपायनाला म्हणाले, एकाग्र मनाने ऐक. यजुर्वेदाचा उपदेव धनुर्वेद आहे. याचे गोत्र भारद्वाज, विष्णू हे अधिदैवत, त्रिष्टुप हा छंद आहे. आता ध्यान कसे ते सांगतो. याची कंबर बारीक आहे, मान व गाल स्थूल आहेत. याचा वर्ण सोन्यासारखा आणि डोळे पिंगट आहेत. शरीर लालसर सावळे असून उंची 5 हात इतकी आहे. असे हे यजुर्वेदाचे ध्यान आहे. या यजुर्वेदाचे 86 भेद आहेत. त्याविषयी तुला सांगतो. यजुर्वेदाच्या भेदात पहिली शाखा चरका आणि दुसरी औरका, तिसरी कठा, चौथी प्राच्य कठा आणि पाचवी कपिल कठा आहे. 6वी अरायणीया, 7वी वार्तातवीया, 8वी श्वेत आणि 9वी श्वेततर आहे. 10वी शाखा मैत्रायणी असून तिचे आणखी 7 भेद आहेत. त्यात मानवा, दुदुंबा, ऐकेया, बाराहा, हरिद्रवा, शामवाणी असे 7 भेद मिळून एकूण 10 शाखा आहेत. वाजसनेय शाखेचे 18 भेद आहेत. त्याविषयी श्रीगुरु ब्राह्मणाला म्हणाले, पहिली वाजसनेय, दुसरी जाबालिका, तिसरी बहुदेहा, चौथी कण्व, 5वी मानदंदिन, 6वी शापिया, 7वी स्थापायनी आणि 8वी कापाला आहे. 9वी पौंड्रवत्स, 10वी आवटिका, 11वी परमावटिका, 12वी पाराशर्या, 13वी वैद्यया, 14वी वैनया, 15वी औधेय, 16वी गालवा आणि 17वी बैजवा या आहेत. आणि कात्यायनी ही 18वी. अशा प्रकारे वाजसनेय शाखेच्या 18 उपशाखा आहेत. व्यासानी तैत्तिरीय शाखेच्या औख्या आणि कांडिकेय अशा 2 शाखा सांगितल्या आहेत. त्यातील कांडिकेय शाखेचे 5 भेद आहेत. अपस्तंभ शाखा मोठी असून यज्ञादी कर्माचा आचार त्यात सविस्तर सांगितलेला आहे. त्याशिवाय बौद्धायनी दुसरी, सत्याषाढी तिसरी आणि हिरण्यकेशी ही 4थी शाखा आहे. औंधेही हा 5वा भेद असून या शाखा भेदानुसार क्रमाने पठण करावे, असे व्यास शिष्याला म्हणाले. आता षटअंगे कोणती त्यांचीही नावे सांगतो. शिष्या, व्याकरण, कल्प, निरुक्त, छंद व ज्योतिष अशी षटअंगे आहेत. या षटअंगांना प्रतिपद, अनुपद व छांदस अशी 3 उपांगे आहेत. भाषा, धर्म, मीमांसा, न्याय, तर्क अशी एकूण 8 उपांगे आहेत. त्यासोबतच 18 परिशिष्टे आहेत. त्याविषयी व्यासाने शिष्यांना पुढील प्रमाणे सांगितले. पूर्वी वेदांच्या महाप्रचंड राशी होत्या. त्या जाणून घेणे मानवास शक्य नव्हते. म्हणून जनहितासाठी व्यासाने त्यांचे वर्गीकरण केले. त्यांनी अशा रीतीने शाखाभेद केले की त्याला जो भाग शिकावा असे वाटेल त्याने तो भाग शिकावा. व्यास अशा प्रकारे विस्ताराने सांगत असता वैशंपायनाने त्यांना विनंती केली, आपण मला यजुर्वेद शिकवला, त्याचे शाखाभेदही सांगितले, मात्र यातील मूळ शाखा कोणती हे स्पष्ट करून सांगावे. व्यास म्हणाले, तू विचारलेस हे चांगले झाले. मी तुला आता यजुर्वेदाचे मूळ सांगतो. मंत्र आणि ब्राह्मणे यांची जी संहिता एकत्रित पठण केली जाते तोच मूळ यजुर्वेद होय. त्याशिवाय संहितेसह ब्राह्मणे म्हटली जाते तोच मूळ यजुर्वेद होय. अन्य शाखा ही त्याची पाने आहेत. यज्ञादिक विधींना हेच मूळ आहे. त्याचा तू यथाविधी अभ्यास कर, असे व्यास म्हणाले. तेव्हा वैशंपायनाने हात जोडून विनवले, स्वामी, मला मूळ यजुर्वेदाचा विस्तार कसा आहे तो सांगावा. व्यास म्हणाले, मी सविस्तर सांगतो, त्यास ऐक. यजुर्वेदाचे मंत्र, ब्राह्मण आणि संहिता असे 3 ग्रंथ आहेत. त्याचा तू अभ्यास कर. संहितेची 7 अष्टके आहेत. त्याविषयी तुला सविस्तर सांगतो. ईशत्वाने प्रारंभ होणारा जो पहिला प्रश्न आहे त्याचे 14 अनुवाक असून 28 50 पदांचा एक गट. याप्रमाणे 28 पन्नासा म्हणजे 1400 पदे असा पन्नासा या संज्ञेचा अर्थ घ्यावा. आप उदंतु या दुसऱ्या प्रश्नाला 14 अनुवाक आणि 34 पन्नासा आहेत. देवसत्वा या तिसऱ्या प्रश्नाला 14 अनुवाक आणि 31 पन्नासा आहेत. आददे या चौथ्या प्रश्नाला 16 अनुवाक आणि 54 पन्नासा आहेत. देवासुर या 5व्या प्रश्नाला 11 अनुवाक आणि 51 पन्नासा आहेत. सतमानसिंचा या 6व्या प्रश्नाला 12 अनुवाक आणि 51 पन्नासा आहेत. पाकयज्ञ या 7व्या प्रश्नाला 13 अनुवाक आणि 51 पन्नासा आहेत. अनुमैत्य या 8व्या प्रश्नाला 22 अनुवाक आणि 45 पन्नासा आहेत. अशा रीतीने हे पहिले अष्टक झाले. प्रथम अष्टकाचे एकूण प्रश्न किती आहेत त्याविषयी सांगतो, ते लक्षपूर्वक श्रवण करावे. या 8 प्रश्नांचे 146 अनुवाक आहेत आणि 342 पन्नासा आहेत, असे व्यास म्हणाले. आता दुसऱ्या अष्टकाचा विस्तार तुला सांगतो. यातील पहिल्या प्रश्नाचा प्रारंभ वायव्य म्हणून करावयाचा आहे. या प्रश्नाला
या प्रथम प्रश्नाला 11 अनुवाक आणि 65 पन्नासा आहेत. प्रजापती गुहान या दुसऱ्या प्रश्नाला 12 अनुवाक आणि 71 पन्नासा आहेत. आदित्य भेय या तिसऱ्या प्रश्नाला 14 अनुवाक आणि 54 पन्नासा आहेत. देवा मानुषी या चौथ्या प्रश्नाला 14 अनुवाक आणि 48 पन्नासा आहेत. विश्वरूप या पाचव्या महापापनाशक प्रश्नाला 12 अनुवाक आणि 74 पन्नासा आहेत. समिधा या 6व्या प्रश्नाला 12 अनुवाक आणि 70 पन्नासा आहेत. अशा प्रकारे द्वितीय अष्टकात एकूण 6 प्रश्न असून 74 अनुवाक आहेत आणि 384 पन्नासा आहेत. अशी गणना आपण लक्षात घ्यावी. वैशंपायनाने गुरुमुखातून ऐकलेल्या तिसऱ्या अष्टकाविषयी आता सविस्तर सांगतो. यातील पहिल्या प्रजापती कारकाम या प्रश्नाला 11 अनुवाक आणि 42 पन्नासा आहेत. यो वै पवमान या द्वितीय प्रश्नाला 11 अनुवाक आणि 46 पन्नासा आहेत. अग्नि तेजस्वी या तिसऱ्या प्रश्नाला 11 अनुवाक आणि 36 पन्नासा आहेत. विवाहित या चौथ्या प्रश्नाला 11 अनुवाक आणि 46 पन्नासा आहेत. पूर्वा पश्चात या पाचव्या प्रश्नाला 11 अनुवाक आणि 36 पन्नासा आहेत. अशा प्रकारे या तिसऱ्या अष्टकात 5 प्रश्न 55 अनुवाक आणि 206 पन्नासा आहेत. चौथ्या अष्टकामध्ये पहिल्या युंजान या प्रश्नाला 11 अनुवाक आणि 46 पन्नासा आहेत. विष्णू क्रमोसी या दुसऱ्या प्रश्नाला 11 अनुवाक आणि 48 पन्नासा आहेत. अपात्मेव या तिसऱ्या प्रश्नाला 13 अनुवाक आणि 36 पन्नासा आहेत. रश्मी रसी या चौथ्या प्रश्नाला 12 अनुवाक आणि 37 पन्नासा आहेत. नमस्ते रुद्र या पाचव्या प्रश्नाला 11 अनुवाक आणि 27 पन्नासा आहेत. अश्वनूर्ज या 6व्या प्रश्नाला 9 अनुवाक असून 46 पन्नासा आहेत. अग्नाविष्णू या 7व्या प्रश्नाला 15 अनुवाक आणि 49 पन्नासा आहेत. अशा रीतीने चौथ्या अष्टकात 7 प्रश्न असून त्यांचे एकूण 82 अनुवाक आणि 279 पन्नासा आहेत. पाचव्या अष्टकाचा पहिला प्रश्न सावित्रानी असून त्याचे अनुवाक 11 आणि 49 पन्नासा आहेत. विष्णुमुखा या दुसऱ्या प्रश्नाला 12 अनुवाक आणि 64 पन्नासा आहेत. उत्सन्न या तिसऱ्या प्रश्नाला 12 अनुवाक आणि 48 पन्नासा आहेत. देवासुरा या चौथ्या प्रश्नाला 12 अनुवाक आणि 58 पन्नासा आहेत. यदेकेन या पाचव्या प्रश्नाला 24 अनुवाक आणि 62 पन्नासा आहेत. हिरण्यवर्णा या 6व्या प्रश्नाला 23 अनुवाक व 54 पन्नासा आहेत. यो वा आ यथा या 7व्या प्रश्नाला 26 अनुवाक आणि 58 पन्नासा आहेत. अशा रीतीने पाचव्या अष्टकात 7 प्रश्न आणि 120 अनुवाक आहेत. तसेच 403 पन्नासा आहेत. हे लक्षपूर्वक जाणून घ्या असे श्रीगुरु म्हणाले. 6व्या अष्टकातील प्राचीन वंश या प्रश्नाचे 11 अनुवाक आणि 76 पन्नासा आहेत असे व्यासाने सांगितले. यदुभौम या दुसऱ्या प्रश्नाला 11 अनुवाक 49 पन्नासा आहेत. चात्वाल या तिसऱ्या प्रश्नाला 11 अनुवाक आणि 62 पन्नासा आहेत. यज्ञेन या चौथ्या प्रश्नाला 11 अनुवाक आणि 51 पन्नासा आहेत. इंद्रवृत्र या पाचव्या प्रश्नाला 11 अनुवाक आणि 42 पन्नासा आहेत. सुवर्गाय या 6व्या प्रश्नाला 11 अनुवाक आणि 43 पन्नासा आहेत. अशा या 6व्या अष्टकामध्ये 6 प्रश्न असून त्यांचे एकूण 66 अनुवाक आणि 333 पन्नासा आहेत. 7व्या अष्टकाच्या प्रजनन नामक प्रथम प्रश्नाला 20 अनुवाक आणि 52 पन्नासा आहेत. साध्या या द्वितीय प्रश्नाला 20 अनुवाक आणि 50 पन्नासा आहेत. प्रजवम वा या तिसऱ्या प्रश्नाचे 20 अनुवाक आणि 42 पन्नासा आहेत. बृहस्पती कारम या प्रश्नाचे 22 अनुवाक आणि 53 पन्नासा आहेत. गावो वा या पाचव्या प्रश्नाला 25 अनुवाक आणि 54 पन्नासा आहेत. अशा रीतीने 7व्या अष्टकात 5 प्रश्न 107 अनुवाक आहेत आणि 251 पन्नासा आहेत. एकूण 7 अष्टके असून संहितेचे 44 प्रश्न आहेत. तसेच 651 अनुवाक आणि 2198 पन्नासा आहेत. त्या समजून घेऊन मगच त्यांचे पठण करावे असे व्यासाने शिष्यांना सांगितले. ब्राह्मणे म्हणून जो भाग सुपरिचित आहे त्याला 3 अष्टके आहेत, त्याविषयी आता सांगतो असे व्यास शिष्यांना म्हणाले. ब्राह्मणाच्या पहिल्या अष्टकात 8 प्रश्न आहेत. त्याची नावे लक्षपूर्वक श्रवण करावी. पहिला प्रश्न ब्रह्मसंधत्त असून त्याचे 10 अनुवाक आणि 80 दशक आहेत. उद्धन्य या दुसऱ्या प्रश्नाचे 6 अनुवाक आणि 50 दशक आहेत. यात वाजपेयी यज्ञाचा विषय आहे. देवासुर हा तिसरा प्रश्न असून त्याला 10 अनुवाक आणि 65 दशक आहेत. चौथ्या उभय या प्रश्नाचेही 10 अनुवाक असून त्याचे 66 शतक आहेत. पाचवा प्रश्न अग्निकृत्तिका आहे. त्याला 12 अनुवाक आणि 62 दशक आहेत. अनुमत्य या 6व्या प्रश्नाचे 10 अनुवाक आणि 75 दशक आहेत.
एतद ब्राह्मण हा 7वा प्रश्न आहे. त्याचे 10 अनुवाक आणि 64 दशक आहेत. वरुणस्य हा 8वा प्रश्न आहे. त्याचे 10 अनुवाक आणि 37 दशक आहेत. असे ब्राह्मणाच्या पहिल्या अष्टकात एकूण 8 प्रश्न, 78 अनुवाक आणि 499 दशक आहेत. असे वैशंपायनाने गुरुमुखाने ऐकले. ब्राह्मणाच्या दुसऱ्या अष्टकाच्या अंगिरस या प्रथम प्रश्नास 11 अनुवाक आणि 60 दशक आहेत. प्रजापती कारकाम या प्रश्नाला 11 अनुवाक असून 73 दशक आहेत. ब्रह्मवादीन या प्रश्नाला 11 अनुवाक आणि 50 दशक आहेत. जुष्टो नावाच्या प्रश्नाला 8 अनुवाक आणि 80 दशक आहेत. असे वैशंपायनाने गुरुमुखाने ऐकले. प्राणोरक्षती या प्रश्नाला 8 अनुवाक आणि 45 दशक आहेत. स्वांतित्व हा 6व्या प्रश्नाचा सौत्रामणी हा विषय असून 20 अनुवाक 86 दशक आहेत. त्रिवृत्ता या 7व्या प्रश्नाला 18 अनुवाक 66 दशक आहेत. पिवोअन्न या 8व्या प्रश्नाला 9 अनुवाक 79 दशक आहेत. दुसऱ्या अष्टकात असे 8 प्रश्न असून 96 अनुवाक आणि 539 दशक आहेत. ब्राह्मणाच्या तिसऱ्या अष्टकाला 12 प्रश्न आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. त्यातील पहिला प्रश्न अग्निर्पातू असून 6 अनुवाक आणि 63 दशक आहे. दुसरा प्रश्न तृतीयस्य असून त्याला 10 अनुवाक आणि 85 दशक आहेत. प्रत्युष्ट रक्ष या तिसऱ्या प्रश्नाचे 11 अनुवाक 79 दशक आहेत. ब्राह्मणेसी या 4थ्या प्रश्नाचा 1 अनुवाक असून त्याचे 19 दशक आहेत. सत्य या 5व्या प्रश्नाचे 13 अनुवाक असून 29 दशक आहेत. अंजंती या 6व्या प्रश्नाचे 15 अनुवाक आणि 38 दशक आहेत. अच्छिद्र या 7व्या प्रश्नाचे 14 अनुवाक व 130 दशक आहेत. सांग्रहण्या या अश्वमेध विषयक प्रश्नाचे 23 अनुवाक आणि 91 दशक आहेत. त्याच विषयाच्या प्रजापती या प्रश्नाचे 33 अनुवाक व 84 दशक आहेत. संज्ञान नामक काटक या वेदभागाचे 11 अनुवाक असून 49 दशक आहेत आणि लोकोसी या काटकाचे 10 अनुवाक आणि 62 दशक आहेत. तुभ्य या 12व्या प्रश्नाचे 9 अनुवाक आणि 56 दशक आहेत. या तृतीय अष्टकामध्ये एकंदर 12 प्रश्न, 146 अनुवाक आणि 785 दशक आहेत. एकूण तिन्ही अष्टके मिळून ब्राह्मणाचे 28 प्रश्न आहेत. तसेच या 321 अनुवाकातून आणि 1823 दशकांमधून परात्त नामक ब्राह्मणाचा विस्तार आहे. आता अरण याविषयी सांगतो. येथे 10 प्रश्न आहेत. ते विस्तारपूर्वक सांगतो. भद्र नावाचा पहिला प्रश्न आहे. त्याचे 32 अनुवाक आणि 130 दशक आहेत. स्वाध्याय नामक प्रश्नाला 20 अनुवाक आणि 24 दशक आहेत. चित्ती या प्रश्नाचे 21 अनुवाक व 53 दशक आहेत. चौथा प्रश्न मंत्र ब्राह्मण हा असून त्याचे 42 अनुवाक आणि 85 दशक आहेत. श्रेष्ठ नावाच्या ब्राह्मणाला 22 अनुवाक आणि 108 दशक आहेत. पितृमेध नावाच्या प्रश्नाचे 12 अनुवाक आणि 27 दशक आहेत. शिक्षा नावाच्या प्रश्नाला 12 अनुवाक आणि 23 दशक आहेत. ब्रह्मवल्ली या प्रश्नाचे 9 अनुवाक आणि 14 दशक आहेत. भृगुवल्ली नामक प्रश्नाचे 10 अनुवाक आणि 15 दशक आहेत. नारायण नावाच्या 10व्या प्रश्नाचे 80 अनुवाक असून 104 दशक आहेत. आरण्यकाचे एकूण 10 प्रश्न असून 250 अनुवाक आहेत आणि 583 दशक आहेत. 3 ग्रंथांचे मिळून 82 प्रश्न आणि 1221 अनुवाक होतात. 50 आणि दशकांच्या विस्तारानुसार 2198, 50 आणि 2406 दशक आहेत. हे मिळून हे 3 ग्रंथ पूर्ण होतात. असे यजुर्वेदाचे 86 भेद आहेत. त्यातील एक भेदाचा हा विस्तार होतो. श्री गुरु म्हणाले, याप्रमाणे व्यासांनी वैशंपायनाला सांगितले. तिसरा शिष्य जैमिनी यास व्यास मुनींनी सामवेद सांगितला. या वेदाचा गांधर्व वेद हा उपवेद आहे. गोत्र काश्यप आहे. रुद्र देवता आणि जगती हा चंद आहे. तो नित्य माला धारण करणारा, शुभ्र वस्त्र प्रावरणे धारण करणारा, संपन्न व दंडधारी असा आहे. त्याचे नेत्र सुवर्णमय असून शरीरकांती सूर्यासारखी असते आणि उंची 6 हात असते. असे सामवेदाचे रूप आहे. याच्या भेदांना मोजमाप नाही. याचे हजारो भेद आहेत. ते सर्व शिकण्याची शक्ती कुणामध्ये आहे? नारायणाशिवाय हे समग्र भेद कुणासही ठाऊक नाहीत. हे जैमिनी, मी तुला थोडेसे भेद सांगतो. प्रथमा सुरायणी, दुसरा वासुरायणी, तिसरा वार्तांतरे, चौथा प्रांजली, पाचवा ऋग्वेद विद, 6वा प्राचीन योग्य, 7वा ज्ञानयोग्य, 8वा रानायनीय. यामध्ये एकूण 9 भेद आहेत. हा भेद रानायनी, सांख्यायनी, शाट्या, मृद्गल, खलवला, महाखलवला, लांगला, कौथुमा व गौतम असे आहेत. 10वी शाखा जैमिनी आहे. असे भेद व्यासाने वैशंपायनाला सांगितल्याचे श्री गुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले. समग्र सामवेद सुद्धा जाणणारा या पृथ्वीतलावर कुणी नाही. मग तुम्ही गर्वाने स्वतःला 3 वेद जाणणारे असे कसे म्हणवता?
पुढे सुमंतू नावाच्या शिष्याला व्यासांनी अथर्वण वेद सांगितला. अथर्वण वेदाचा मंत्रशास्त्र हा उपवेद आहे. याची गोत्र वैतान आहे. याचे अधिदैवत इंद्र आहे. छंद अनुष्टुप आहे. हा तीक्ष्ण चंड क्रूर असून त्याचा वर्ण काळा आहे. हा कामरूपी असून शूद्र कर्म करणारा स्वदार नावाने ओळखला जातो. हा विश्व निर्माण करणारा, साधना करून साध्य करणारा आणि पाण्याचा कुंभ मस्तकावर घेतलेला असा आहे. याचे असे रूप असून 9 भेद आहेत असे व्यासाने सुमंतूला सांगितले. हा भेद म्हणजे पैप्पला, दांता, प्रदांत, स्तोता, अवता, ब्रह्मदा, शौनकी, वेददर्शी आणि चारण्य विद्या असे 9 भेद आहेत. त्यात 5 कल्प आहेत. याप्रमाणे चारही शिष्यांना श्री व्यासांनी हे भेद पूर्णपणे प्रकटपणे सांगितले. या भरतखंडात पूर्वी पुष्कळ पुण्य होते. लोक वर्णाश्रम धर्माप्रमाणे वागत होते. कलियुगात ब्राह्मणांनी आपले कर्म सोडले. त्यामुळे वेदांचा लोप झाला आणि ते पृथ्वीवरून गुप्त झाले. कर्मभ्रष्ट झालेले हे ब्राह्मण यवनांपुढे वेद पठण करू लागले. त्यामुळे त्यांचे सत्व जाऊन ते मंदमती झाले आहेत. पूर्वी ब्राह्मणांना महत्त्व होते. लोक त्यांना देव मानत असत. वेदांमुळे त्यांना स्थैर्य मिळाले. राजे पूर्वी ब्राह्मणांचे चरणपूज्य मानित असत. मात्र दक्षिणा म्हणून त्यांनी सर्वस्व देऊ केले तरी ते ब्राह्मण त्यांचा स्वीकार करीत नसत. वेदांमुळे ब्राह्मणांना ब्रह्मा, विष्णू व महेश हे तिन्ही देव वश होते आणि इंद्रादी देवांना ब्राह्मणांचे भय वाटत होते. कामधेनू, कल्पतरू आणि ब्राह्मणाचे वचन यांना मान होता. हे वेद शक्तीवर पर्वताचे तृण व तृणाचा पर्वत करीत असत. विष्णू स्वतः ब्राह्मणांची पूजा करीत असे. वेदाच्या सत्वामुळे ब्राह्मणांना तो आपले दैवत मानित असे. श्लोकार्थ: देव हा समस्त जगाला अधीन ठेवत, मात्र ते स्वतः मंत्रवश होतात. ते मंत्र ब्राह्मणांच्या स्वाधीन असतात. म्हणून ब्राह्मण माझे दैवत आहेत असे विष्णू म्हणतो. ब्राह्मणांना पूर्वी एवढे महत्त्व होते, मात्र ते वेदमार्ग त्यागून दुसऱ्याच मार्गाला चालले आहेत. त्यामुळे त्यांचे सत्व नष्ट झाले. ते कनिष्ठ जातीच्या लोकांची सेवा करू लागले. द्रव्य घेऊन अध्यापनकर्ते झाले आणि वेदांचा विक्रय करू लागले. जे मूर्खगण हीन जातींच्या लोकांपुढे वेद म्हणतात त्यांचे तोंडही पाहू नये. ते ब्रह्मराक्षस होतील. अशा चारही वेदांच्या अनेक शाखा आहेत. त्या पूर्णपणे कोण जाणणार? भूतलावरून वेद गुप्त झाले आहेत. स्वतःला चतुर्वेद म्हणविता, लोकात चर्चा व वादविवाद करता त्या वेदांचे अनंत भेद आहेत. हे तुम्हाला माहीत आहे काय? असे करण्यात तुमचे काय हित आहे बरे? तुम्ही इतर ब्राह्मणांचा राग ओढवून घेऊ नका. तुम्हाला असे करण्यास कुणी शिकवले? तुम्ही आता इथून निघून जावे. तुम्ही स्वतःची स्तुती स्वतः करता, जयपत्रे दाखवता आणि त्रिविक्रम भारती हा यती असूनही त्याच्याजवळ जयपत्रे मागता. आमचे म्हणणे ऐका आणि आता परत जा. फुकट गर्वाने हिंडत राहून आपला प्राण गमावू नका. श्री गुरूंनी ब्राह्मणांना हितबुद्धीने सांगितले, मात्र ते तापसी ब्राह्मण ऐकेनात. आपण वाद करूया असा हेका सोडेनात. आम्ही येथे चर्चा केली नाही तर आम्ही हरलो असे दिसेल व लोक राजाला जाऊन सांगतील. मग आपले महत्त्व ते काय राहिले? सिद्ध नामधारकाला म्हणाले. असे हे मधोन्मत ब्राह्मण, त्यांना स्वतःचे हित कळत नव्हते. त्यांचा मृत्यू जवळ आला होता. गंगाधराचा पुत्र हे कामधेनू समान गुरुचरित्र सांगत आहे. यातील वेदांचे विवरण ऐकून श्रोत्यांचे समाधान होईल. या गुरुचरित्रामृतामधून चारही वेदांचा मथित अर्थ उकलून दाखवल्याचे सरस्वती गंगाधर सांगत आहेत. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथामधील परमकल्पतरू कथांमधील श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा वेद विस्तार कथन करणारा हा 26वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांचरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.